कोटींची संपत्ती पण साधी राहणी ठेवणाऱ्या म्हणजे सुधा मूर्ती. त्या जिद्द, साधेपणा आणि समाजसेवेचे एक उत्तम उदाहरण आहे. एकदा 1974 मध्ये जेव्हा टाटा मोटर्सनी इंजिनियरसाठी अर्ज काढताना त्यामध्ये महिलांनी अर्ज करू नये अशी जाहिरात केली होती, ते पाहून सुधा मूर्ती यांनी थेट जी.आर.डी. टाटा यांनाच पत्र लिहिले. त्यामध्ये त्यांनी या भेदभावाविषयी प्रश्न विचारला. त्या पत्रामुळे सुधा मूर्ती यांची टाटा मोटर्स मध्ये विशेष मुलाखत झाली. त्या मुलाखतीमुळे सुधा मूर्ती या टाटा मोटर्स मधील पहिल्या महिला अभियंता बनल्या. आणि त्याचबरोबर ज्यावेळी नारायण मूर्ती इन्फोसिस कंपनीची निर्मिती करत होते त्यावेळी त्यांच्याकडे कोणतेच भांडवल उपलब्ध नव्हते. अशा वेळी सुधा मूर्ती यांनी आपल्या बचतीतील 10,000 रुपये नारायण मूर्ती यांना दिले. त्याचबरोबर ज्यावेळी सुरुवातीच्या काळात कंपनीतून कोणतेही उत्पन्न होत नव्हते अशा वेळी सुधा मूर्ती यांनी स्वतः नोकरी केली व घरचा संपूर्ण खर्च उचलला. त्यामुळे सुधा मूर्ती अनेक वर्षे अत्यंत साधी राहणी जगल्या व त्यांच्या त्या त्यागामुळे इन्फोसिस जगातील सर्वात मोठ्या IT कंपन्यांपैकी एक बनली होती. कोट्याधीश असून सुद्धा सुधा मूर्ती या अत्यंत साधी राहणी जगत. इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी ग्रामीण भागात लायब्ररी, शाळा व इतर अनेक गोष्टी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचबरोबर त्या एक सिद्ध हस्तलेखिका सुद्धा होत्या. त्यांचे आयुष्य आपल्याला शिकवते की समाधान आणि प्रामाणिक प्रयत्न असतील तर आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये यशाची शिखरे गाठवू शकतो.